एनर्जीज चेक करत आहोत आपण आणि डिवाइनचे जे काही गायडन्स येत आहेत त्याच्यानुसार ज्या एनर्जीज येत आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहेत. तर काळजी घ्यायची आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेबर्सचं आहे, नेबर्सबद्दल कोणीतरी सांगत आहेत जसे की नेबर्स आजूबाजूला कोण आहेत किंवा त्यांचं तुमच्यावर कशा पद्धतीने लक्ष आहे, तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करतात त्यांच्यावर त्यांचं कसं लक्ष आहे हे लक्ष द्या. कदाचित त्यांची नजर किंवा इव्हिल त्यांचे इंटेन्शन्स तुमच्याबद्दलचे चांगले नाही आहेत असं दिसतंय. त्याचबरोबर न्यू बिगिनिंग इन फायनान्समध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत. नवीन जॉब, नवीन ऑपॉर्च्युनिटीजकडे तुम्ही वळणार आहात. त्याच्यामुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये 2026मध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत, त्या ग्रॅब करा. चांगल्या असतील तर नक्कीच रिस्क घ्या. त्याचबरोबर मेजर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सक्सेस मिळणार आहे. जे कुठलं काम कराल त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे 2026. म्हणूनच लक्ष घ्या की जेवढा कुठली संधी चांगली चालून आली तर ती लगेच हातातनं जाऊ देऊ नका, ती लगेच पकडा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. हेटर्स जे आहेत तुमचे त्यांना तुमच्याबद्दल खूप जास्त जेलसी फील होत आहे. जेलसी फिलिंगची एनर्जी आहे. हेटर्स तुमच्यावर फार जास्त जळत आहेत, परंतु तुमची जी एनर्जी आहे ती खूप रॉयल आहे आणि त्या रॉयल एनर्जीमुळे तुम्हाला त्यांचा फरक पडत नाही आहे. तुमची सध्या तुमचं ग्रोथकडे तुमचं लक्ष आहे, तुमच्या कामांवर लक्ष आहेत आणि ते खूप चांगलं आहे. हेटर्सना तुम्ही बघत नाही आहात, तेवढा रिस्पॉन्स नाही करत आहात, ते खूप जास्त चांगलं आहे. त्याचबरोबर इव्हिल एनर्जीज आहेत त्या तुमच्या ज्या ऑराला किंवा तुमच्या सोलला घाबरत आहेत आणि त्यात निघून जात आहेत. तुमच्या सोलमध्येच इतकी ताकद आहे की त्या एनर्जीज निघून जात आहेत. त्याचबरोबर आजूबाजूला कोणीतरी जेलस फिमेल आहे. एक फिमेल जी अशी आहे की तुमच्यावर विनाकारण जेलसी फील करत आहेत. तर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे त्यांच्याकडे, आपलं कार्य करत राहायचं आहे. आणि त्याचबरोबर रिकग्निशनसाठी आपलं जास्तीत जास्त 100% देण्याचा प्रयत्न करत आहात. जेलसी फील करणारे तर त्यांना तर त्यांची शिक्षा ती युनिवर्स देतच असणार. जसं की आता हे बघा, ह्या कार्डमध्ये पण एक आलेलं आहे, नेगेटिव्हिटीज बॅकफायर टू सेंडर. ज्या कोणत्या नेगेटिव्हिटी, इव्हिल एनर्जीज तुमच्याकडे पाठवल्या गेल्या आहेत त्या युनिवर्सने स्वतः सेंडरकडे मल्टिपल टाइम्सने बॅकफायर केलेल्या आहेत. त्या तुमच्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत. आता तुम्ही खूप प्युअर एनर्जी, प्युअर सोल, तुमचा ऑरा जो आहे तो खूप प्युअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या वर्कवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. पॉवरफुल एनर्जीज आहेत तुमच्या, ज्या एनर्जीज आहेत त्या खूप पॉवरफुल आहेत. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जीज तुमच्याकडे येत नाहीत, आल्या तरी त्या बॅकफायर होत आहेत. युनिवर्सच स्वतः करत आहे. कुठेतरी फॅमिली इंटरफेरन्स दिसत आहे. जसं की तुम्ही काही डिसिजन घ्यायला जातात तर फॅमिली मेंबर्स तुमच्यामध्ये इंटरफेअर करत आहेत, जे की तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे. फॅमिली इंटरफेरन्स तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे. तर तसं स्पष्टपणे त्या व्यक्तीला जी इंटरफेअर करत आहे त्याला सांगायचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही बोलला नाही तर त्यांचा इंटरफेरन्स चालूच राहणार आहे. त्याच्याने तुमची मेंटल पीस खराब होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला बोलायचं आहे, स्वतः ॲक्शन घ्यायची आहे आणि त्या लोकांना स्पष्ट सांगायचं आहे की तुमचं डिसिजन तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा, मी माझे डिसिजन घेऊ शकतो म्हणून. त्याचबरोबर तुम्ही पब्लिकली रिवॉर्डेड होणार आहात. जसं की तुमचे कुठे सत्कार होऊ शकतो, तुम्हाला कुठे विनर होऊ शकतात, कुठे तुमच्या क्वालिटीजला अप्रिसिएशन मिळणार आहे आणि ते पब्लिकली होणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. छान असं 2026मध्ये प्रिपेअर्ड राहायचं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही पूर्वजांकडनं प्रोटेक्टेड आहात. प्रोटेक्शन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे पूर्वजांनी. खूप छान त्यांचे ब्लेसिंग्स आहेत. डोनेशन करत चला, ज्याच्याने अजून त्यांना खूप जास्त त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. चांगले कार्य करा. डेली कसं दक्षिण दिशेला उभं राहून त्यांच्यासाठी चांगली प्रेयर करू शकतात, होपणपणं करू शकतात, जेणेकरून त्यांचे ब्लेसिंग्स कंटिन्यू तुमच्यावर राहतील आणि ते ऑलरेडी आहेत आणि वाढतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसिव्हिंग मोडमध्ये यायचं आहे. सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, फक्त रिसिव्हिंग मोडमध्ये यायचं आहे. आत्ता तुमचं सध्या नेचर कंप्लेनिंग मोडकडे जायला लागलेलं आहे. ते लक्ष हटवून रिसिव्हिंग मोडमध्ये या. सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत.
त्याचबरोबर सडन इन्क्रीज इन इन्कममध्ये भरपूर चेंजेस होणार आहे. इन्कम हा वाढणार आहे. कुठेतरी प्रमोशन, न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटी, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम ओपन होणार आहेत. रिसिविंग मोडमध्ये यायचं आहे आणि इन्कममध्ये वाढ होणार आहे. तर हे सगळे आजचे जे रीडिंग्स होते हे डिवाइन एनर्जीजचे रीडिंग होते. हे क्लेम करा आणि एनर्जीज आपल्याकडे ग्रॅब करायला विसरू नका. क्लेम इट करायला विसरू नका.